सकाळचे 5:15 वाजलेले आहेत. उजाडलेलं आहे. इथून आता आपण राम मंदिरच्या दिशेने चाललो आहोत. श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र. राम नाम संत फरमाते आता हे बॅग्स सिक्युरिटी चेक करून नंतर मग इथे पुढे असं जायचं आहे आपल्याला. ही सिटिंग अरेंजमेंट पण आहे. इथे आरतरीमध्ये चप्पल ठेवतोय मी. आता हे तुम्हाला लॉकरमध्ये ठेवायसाठी इथून लाईन लागते. लिहिलेलं आहे वे टू द टेम्पल. रामलल्लाचं सुंदर असं दर्शन झालेलं आहे. नमस्कार मित्रांनो, प्रमोद तोनाळकर ह्या यूट्यूब चॅनलवर तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे. माझ्या बॅकग्राऊंडला बघून तुम्हाला जर अंदाज आलाच असेल की मी आता आलो आहे अयोध्याला. अयोध्या राम मंदिर. ते माझ्या पाठीमागे तुम्ही अयोध्या धाम रेल्वे स्टेशन बघताय. चला तर आता अयोध्यामध्ये आपण दर्शन घेणार आहोत. तर इथून आता काय काय फॅसिलिटीज आहेत आणि दर्शन कसे घ्यायचं मी तुम्हाला दाखवणार. अयोध्या धाम जंक्शन रेल्वे स्टेशनपासून हे श्री राम जन्मभूमी कॉरिडॉर 650 मीटरच्या अंतरावर आहे. आणि अयोध्या कांड रेल्वे स्टेशनपासून चे अंतर 9 किलोमीटर आहे. तसेच महर्षी वाल्मिकी इंटरनॅशनल एअरपोर्टपासून चे अंतर 12 किलोमीटरचे आहे. हे अयोध्या धाम जंक्शन रेल्वे स्टेशन आहे. तर आता रूमवरती जाऊन आंघोळ करून आपण आता श्री राम जन्मभूमी मंदिराच्या दिशेने जात आहोत. मित्रांनो, आता सकाळचे 5:15 वाजलेले आहेत आणि तुम्ही इथे बघू शकता आता उजाडलेलं आहे. उत्तर प्रदेशमध्ये पहाट एकदम लवकर होते. आता मी चाललो आहे राम मंदिरमध्ये. इथे व्हेकल्सला आतमध्ये अलाउड नाही आहे. त्या बाजूनी 1 वे असं केलेलं आहे. इथून आता आपण राम मंदिरच्या दिशेने चाललो आहोत. तर श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र. श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र. ही आरतीसाठी ही अशी लाईन लागलेली आहे आणि मंदिरात प्रवेश करण्यासाठी पुढून लाईन आहे. तर हे मुख्य राम मंदिरमध्ये प्रवेश करण्यासाठी ही अशी लाईन लागलेली आहे. कलयुग में जो राम नाम बजेगा उसी के जीव का कल्याण होगा. राम नाम संत फरमाते कि एक बार मुखराम कहे काटे पाप 1000. एक बार राम नाम लेने से जीव के हजारों पापों का नाश होता है. ऐसा ये राम नाम है. और ये असल धन है. ये कबीर सब जग निर्धना धनवंता में को निकला. श्री सुग्रीव किल्ला अयोध्या. इथे हा कवर्ड पार्ट आहे. इथे आता सिक्युरिटी चेक कॅबिनमध्ये स्कॅनरमधनं आपल्या बॅगा चेक करायच्या असतात. इथून पुढून स्कॅनरमध्ये बॅगा प्लेस करून पलीकडनं आपल्याला ते कलेक्ट करायचे आहेत.
इकडनं आता हे बॅग्स सिक्युरिटी चेक करून नंतर मग इथे पुढे असं जायचं आहे आपल्याला. आज शनिवार असल्यामुळे बघा किती गर्दी आहे ती. इथे हे चप्पलचं स्टँड आहे. इथे R3मध्ये चप्पल ठेवतो आहे मी. इथे हे चप्पलचं स्टँड आहे आणि ह्या साईडला हे लॉकर्स आहेत. तुम्ही तुमचा मोबाईल कॅमेरा वगैरे इथे ठेवू शकतो. आता इथे तुम्ही लॉकर रूममध्ये मोबाईल कॅमेरा वगैरे, लॉकरचे काउंटर्स पण इथे भरपूर आहेत. तिथपासून नंतर मग इकडे मंदिराच्या म्हणजे मेन प्रवेशाची जी रांग लागते तिथपर्यंत आहे. म्हणजे इकडे लिहिलं आहे वे टू द टेम्पल. यापुढे मोबाईल आणि कॅमेरा अलाउड नसल्यामुळे लॉकर रूमपर्यंतच शूटिंग तुम्हाला दाखवू शकतो. तर रामलल्लाचं सुंदर असं दर्शन झालेलं आहे. आता हा एक्झिट आहे. इथून आम्ही बाहेर आलेलो आहे. आता हे तुम्हाला लॉकरमध्ये ठेवायसाठी इथून लाईन लागते. पण तुमचं सामान लॉकरमध्ये जे ठेवलं असेल ते वाईल रिटर्निंग तुम्ही परत येताना ते बॅक साईडला विंडो आहे तिथून तुम्ही घेऊ शकता. तर इथे चप्पल स्टँड आणि या इथे लॉकर रूमच्यामध्ये इथे असे तुम्ही बघू शकता अशी ही सिटिंग अरेंजमेंट पण आहे. चप्पल ठेवायचे पण म्हणजे जी काय फॅसिलिटी आहे ही पण भरपूर आहे. इथपासून ते तुम्ही बघू शकता एकदम लांबपर्यंत तिथपर्यंत आहे. ते आता बाहेर जाण्याचा मार्ग हा आहे आणि आपल्याला R3च्या काउंटरवरती जाऊन आपले चप्पल कलेक्ट करायचे. R23 R21 पासून म्हणजे असे म्हणजे एवढे सगळे इकडे चप्पल ठेवायचे फॅसिलिटीजचे रोज आहेत. R3 असल्यामुळे आपलं जे काउंटर जे आहे ते खूप पुढे आहे. हे आता R3च्या काउंटरवरून आपण आपले चप्पल घेणार आहोत. इथे हे पब्लिक टॉयलेटची पण फॅसिलिटी, पोर्टेबल टॉयलेट्सची ॲडजस्टमेंट केलेली आहे. आता इथून चप्पल आपले बूट घेऊन शूज घेऊन बाहेर जाण्याच्या मार्गाने आता चाललो आहोत. इथे या पेरीफेरीच्या वॉल्सवरती कार्विंग पण एकदम उत्कृष्ट केलेलं आहे. अच्छा ही एंट्रीची लेफ्ट साईडला म्हणजे या सगळ्या लाईन्स बघू शकता. आता या एक्झिटच्या लाईन्स आहेत. इथे एक्झिटला पण इथे मध्ये मध्ये असे कवर्ड पार्ट्स आहेत उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून. हा श्री सुग्रीव किल्ला आहे. तर इथून डावीकडनं आपण एंट्री केली होती आणि इथून असं गेलेलो दर्शनासाठी. आणि आता हे लेफ्ट साईडला आता इथून आपलं हे एक्झिट आहे. तर इथून हे असं आता आपण बाहेर पडत आहोत. श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्राचा हा फोटो आहे. इथे एंट्रन्सला सुद्धा हे जे दोन पोर्चेस जे आहेत त्याचं पण कार्विंग एकदम उत्कृष्ट आहे. हा असा संपूर्ण एंट्री आणि एक्झिटचा संपूर्ण व्ह्यू आहे. तर मित्रांनो कसा वाटला तुम्हाला हा श्रीराम मंदिरमध्ये दर्शन घेण्याची पद्धत. नंतर मग तुमचे महत्त्वाचे मौल्यवान सामान मोबाईल आणि कॅमेरा वगैरे लॉकर्स कशी पूर्ण प्रोसिजर आणि त्यानंतर मग ते तुमचे बूट आणि किंवा चप्पल वगैरे असतील त्याची घेण्याची पद्धत आणि नंतर मग दर्शन घेऊन झाल्यानंतर ते कलेक्ट करायचं संपूर्ण इन्फॉर्मेशन जे दिलेलं आहे. तर हा व्लॉग जर तुम्हाला आवडला तर तुम्ही लाईक करा आणि शेअर करा. तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. धन्यवाद.